घारगाव येथे अप्पर तहसील कार्यालय, त्याचबरोबर पुणे नाशिक रेल्वे आणि संगमनेर जिल्हा मागणीच्या दृष्टीने संगमनेर जिल्हा कृती समितीच्या वतीनं आज बैठक पार पडली। खरं तर ही आजची दुसरी बैठक होती आणि पुढील काळामध्ये जे काही हे आंदोलन आहे हे कशा पद्धतीने अधिक तीव्र करता येईल या अनुषंगानं आज आमच्यामध्ये चर्चा झालेली आहे। खरं तर आश्वी येथे तहसील कार्यालयाची कुठलीही मागणी नसताना आश्वी येथे तहसील कार्यालय चा प्रस्ताव जो काही आहे तो शासन स्तरावरती पाठवलेला आहे, परंतु गेले अनेक वर्षापासून आमच्या पठार भागातील घारगाव पठार भागातील नागरिकांची ग्रामस्थांची घारगाव येथे तहसील कार्यालय होण्याची मागणी असतानाही त्याचा विचार केला जात नाही। त्यामुळे नेमका आश्वी येथे होणारा तहसील कार्यालय ही प्रशासकीय सोय आहे की राजकीय सोय आहे हा आमच्या समोर पडलेला प्रश्न आहे। त्याचबरोबर आपण पुणे नाशिक रेल्वेचं देखील बघितलं असेल की व्यवस्थापकीय संचालक जे काही आहेत मध्य रेल्वेचे, त्यांनी पुणे नाशिक रेल्वेचा DPR रद्द करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पुणे नाशिक रेल्वे ही पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक असा DPR तयार करण्याच्या नावाने सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे संगमनेर तालुक्यावर हा जो काही अन्याय चालू आहे हा नेमका का असं होत आहे आणि हे जर होत असेल तर हे चुकीचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सगळे एकवटलेलो आहोत। भविष्यात आम्ही येणाऱ्या काळामध्ये गावोगाव जाऊन जी काही जनजागृती करणार आहोत आणि हे आंदोलन जे काही आहे अधिक व्यापक स्वरूपाचं करणार आहोत आणि घारगाव येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। मी आपल्या चॅनलच्याद्वारे पठार भागातील पोटा गटातील आणि सर्वच अकोले असेल, साकूर पठार भाग असेल, सर्वच पठार भागातील जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी आपल्या पुढील पिढीचा विचार करून या जनआंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं समाविष्ट व्हायचं आहे। कारण की देश स्वातंत्र्य होऊनही अद्याप आपला पठार भाग जो काही आहे, आपला पाणी असेल, वीज असेल, रस्ते असतील आणि मोबाईल नेटवर्क असेल यासारख्या बेसिक गोष्टींसाठीच झगडतो आहे। आणि जर हे प्रश्न आपल्याला ह्या समस्या जर मिटवायच्या असतील तर आपल्याला सर्वांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही। धन्यवाद।